वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्ते शारदे देवी सरस्वती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी परमपूज्य अक्का स्वामी माझ्या सद्गुरु बेळगाव निवासी परमपूज्य आई या सर्वांना वंदन करून आजच्या या अक्कांच्या चरित्राच्या चिंतनाला आपण सुरुवात करूया. आराध्य ध्यान समूह, आराधना ध्यान समूह आणि आपण सर्व उपस्थित आपले सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करते आणि नंतर आभासी माध्यमातून जे ऐकतील त्यांनाही वंदन आहे. आणि आपण पूजनीय अक्कांचं चरित्र माहिती करून घेतो आहोत, समजून घेत आहोत. तर त्या विषयाकडे आपण वळूया. तर अक्का स्वामी, अक्का वेलणकर ह्या शिवथरघळच्या स्वामिनी असं म्हणू शकतो आपण. आणि शिवथरघळीचं वर्णन समर्थांनी असं केलेलं आहे की ते फार रम्य असं वर्णन. गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे गरजता मेघ तो सिंधू ध्वनी कल्लोळ उठिला कड्याशी आदळे धारा वात आवर्त होत असे. खूप सुंदर वर्णन समर्थांनी त्या तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचं केलेलं आहे. आणि त्या वातावरणामध्ये शेवटच्या कडव्यात समर्थ म्हणतायत की विश्रांती वाटते तेथे जावया पुण्य पाहिजे कथा निरूपणे चर्चा सार्थक काळ जात असे. या शिवथरघळीमध्ये दासबोध सखोल अभ्यास उपक्रम जो पूजनीय अक्का स्वामींनी सुरू केलेला आहे त्या उपक्रमाच्या वतीनं गेली 40 वर्ष साधना सप्ताह दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू होतो. कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कोजागिरी पौर्णिमेला सगळे साधक शिवथरघळीमध्ये एकत्र जमा होतात आणि त्यानंतर त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम होतो आणि श्री सूक्त सामुदायिक पठण होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून 7 दिवस शिवथरघळीमध्ये हा साधना सप्ताह होतो. काल सांगितलं की साधना सप्ताहामध्ये कुणाला येता येतं तर सरसकट सर्वांना परवानगी नसते. पत्राद्वारे दासबोध अभ्यास ज्यांनी पूर्ण केला आहे त्यांना किंवा समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा ज्यांनी पूर्ण केल्या आहेत त्यांना या दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचा साधना सप्ताह त्यामध्ये येण्यासाठी पूर्व परवानगी घ्यावी लागते. आता सध्या दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे विद्यमान संचालक आदरणीय समर्थ भक्त डॉक्टर श्री विजय लाड सर हे सगळी ही धुरा सांभाळतायत आणि त्यांच्या पूर्व परवानगीने जे त्या एलिजिबल आहेत, जे येऊ शकतात, अभ्यासार्थी आहेत, समीक्षक आहेत, त्यांना परवानगी मिळते. आणि हा भूलोकीचा स्वर्ग आहे. या व्यतिरिक्त सुद्धा आपण तिथे कधी जर दर्शनाला येण्याचं मनात असेल तर येऊ शकता. आणि एखादा ध्यान समूह तुमचा आणि एखादा ध्यान शिबिर असंही तुम्ही ठरवून सरांची परवानगी घेऊन तर तुम्ही नक्की येऊ शकता. त्याच्यासाठी या भूलोकीचा स्वर्ग असलेल्या ह्या शिवथरघळीमध्ये सुंदरमठीमध्ये
आपण सर्वांनी यावं असं मी आवर्जून आपल्याला आग्रह करेन. आणि त्याच्यासाठी जो संपर्क क्रमांक आहे तो पण देईन. शिवथर समर्थांची आतिथ्यशील परंपरा ही आता सुद्धा जोपासली जाते. फक्त तिथली व्यवस्था बघून, तिथले काही पूर्व नियोजन बघून सर परवानगी देतात आणि त्याप्रमाणे आपण तिथे दर्शनाला नक्की जाऊ शकता. इतकं निसर्गरम्य वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये आपल्याला आपल्या अस्तित्वाचंच विस्मरण होतं. इतकं ते वातावरण सुंदर आहे आणि त्या वातावरणामध्ये समर्थांनी दासबोध लिहिलाय. आणि तो धबधबा असतो त्यावेळेला जाण्यामध्ये जास्त आनंद असतो. धबाबा लोटती धारा धबाबा तोया आदळे. जो धबाबा सतत तो धबधबा कोसळत असतो ते बघितलं की खरंच आपल्याला स्तिमित व्हायला होतं आणि तो आपण प्रत्यक्ष जाऊनच आनंद घ्यावा. आणि त्याच दासबोधाच्या आधारे जिथे तो दासबोध लिहिलाय, समर्थ बसलेले आहेत, दासबोध सांगतायत आणि कल्याण स्वामी ते लिहून घेतायत. अशा मूर्ती तिथे त्यांची शिल्प आहेत. ते आपण पाहिल्यानंतर ते सद्गुरू आणि त्यांची आज्ञा झेलणारा शिष्य हे आपल्याला पाहून आपण पण आनंदित नक्कीच होतो. अशा प्रकारचं ते वातावरण आपल्याला तिथे अनुभवायला मिळतं आणि या दर्शनाला आपण अवश्य यावं. अभ्यासाचं परवानगी किंवा प्रवेश आपल्या वयावरती आहे, वयाची अट आहे. पण पत्रद्वारे दासबोध अभ्यास आज कुणालाही करण्याची जर इच्छा असेल तर ते आपण आजही करू शकता. त्याचीही माहिती आपल्याला मिळेल किंवा काहींनी केलाही असेल. पण ज्यांनी केला नसेल, करण्याची इच्छा असेल तर ते करता येईल. कारण अक्का आणि दासबोध हे समीकरणच आहे. घट्ट समीकरण अक्कांचं आणि दासबोधाचं आहे. समर्थांनी ज्या काळामध्ये हा सगळा त्यांचा हा प्रवास आणखीन हे कार्य सुरू केलं, तो काळ खूप अवघड होता आणि त्या काळामध्ये समाज कसा होता तर नैराश्याने ग्रासलेला होता, आत्मविश्वास गमावलेला होता, भयभीत झाला होता. एक भीती प्रत्येकाच्या मनात होती. कारण यवन या 16व्या शतकाच्या म्हणजे 12व्या शतकानंतर पुढे पुढे हे थोडंसं वाढलं. आणखीन एक एक आक्रमण आपल्या देशावरती व्हायला लागली आणि त्यांनी शस्त्राच्या बळावरती आपल्यावरती हुकूमत किंवा अन्यायकारक असं सगळं त्यांचं वर्तन सुरू झालं. या काळामध्ये लोक इतके घाबरून जात होते आणि मग त्यामुळे आपला धर्म आहे, आपलं धर्माचरण आहे ते सोडून हे यवन सांगतील त्या पद्धतीने आचरण करायला धजायचे. कारण जीवावरच बेतत होतं आणि इतकी अस्मिता त्यांची जागृत झाली नव्हती की आपण काहीतरी याला विरोध करावा, या अन्यायाला आपण प्रतिकार करावा. हे स्फुल्लिंग समर्थांनी आपल्या कार्यातून चेतवलं आहे प्रत्येकाच्या मनामनात की आपल्यावर अन्याय होतोय तर त्या अन्यायाला प्रतिकार करता आला पाहिजे. मग तो करताना आपल्याकडे शस्त्र पण असलं पाहिजे आणि आपण तितके बलवान पण असलं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी समर्थांनी शिकवल्या. त्या काळामध्ये प्रत्येकाला असं वाटत होतं की हा प्रपंच आणि हे सगळं सोडून जावं. म्हणजे समर्थांनी अगोदरचा जो दासबोध लिहिला होता भारत भ्रमण करण्यापूर्वी, त्यामध्ये त्यांनी थोडासा उल्लेख वेगळा केला होता. कारण वैराग्याची मूर्तिमंत प्रतिमा म्हणजे समर्थ रामदास स्वामी. परममूर्खा माझी मूर्ख, प्रपंची जो मानी सुख, या संसारा ऐसे दुःख आणिक नाही, असं त्यांनी वर्णन केलेलं होतं. आणि जरी हा प्रपंच शाश्वत जाणीतो तरी आम्ही यासीच धरतो, हा अशाश्वत म्हणून ओरडतो तुम्हा भवते. आपल्याला हा अडचणीत आणणारा आहे असं समर्थांचा एक सांगण्याचा एक असा साधारण दृष्टिकोन होता की हा प्रपंचापासून दूर राहावं. हे केव्हा? भारत भ्रमण करण्याच्या आधी. भारत भ्रमण करून आपल्याला नेमकं काय कार्य करायचंय? समर्थांचं कार्य इतकं अजोड आहे, इतकं दिव्य आहे. आपल्या घरातून बाहेर पडल्यानंतर खरं तर कोणीतरी हा उल्लेख केला जातो की पलायन म्हणून केलं समर्थांनी. तर पलायन कसं म्हणणार आपण? समर्थांनी पलायन केलं नाही, समर्थांनी क्रांती घडवलेली आहे. क्रांती स्वीकारली, क्रांतीचा मार्ग स्वीकारला. त्यांना विवाह नको होता, त्यांना प्रपंच नको होता. याचा सगळा विचार काय ऐनवेळी केला होता त्यांनी? जेव्हा बालपणामध्ये
आई विचारते की हा मुलगा खोडकर आहे, व्रात्य आहे, उन्हाळ आहे, मस्ती करतो, याचं लक्ष नाही, जबाबदारी हा घेत नाही, अशी तक्रार आईची होती. आणि त्यावेळेला हा मुलगा एका शांत खोलीमध्ये जाऊन बसतोय आणि तिथे निवांतपणे ध्यान करतोय, काळजी चिंता करतोय, ध्यानमग्न स्थितीमध्ये बसतोय. आणि आई जेव्हा विचारते तेव्हा काय करतोस रे म्हणून, तर चिंता करतो विश्वाची म्हणून सांगतोय. हा मुलगा सामान्य असेल का, की एवढ्या बालवयामध्ये हूडपणा करणारा, गोट्या, भोवरे, चेंडू, मस्ती करणारा, पोहायला जाणं, इकडे सूर मारणं, तिकडे उड्या मारणं, पारंब्या खेळणं, अशा प्रकारचे खेळ खेळण्यात रमणारा मुलगा किंवा मुलं सामान्य, तर हा मुलगा म्हणतो की मी चिंता करतो आणि कसली, मला काही खाऊ मिळेल का, खेळणी मिळतील का, याची काही चिंता नाही, मला काही कपडे मिळतील का, तसं काहीच नाही. काय विचारलं तर काय सांगितलं तर मला चिंता आहे विश्वाची. अशा विश्वाची चिंता करणारा मुलगा. आणि नंतर मग घरातून निघाले. त्या ज्या वेळेला विवाह आईने वचनबद्ध केलं होतं, बोहल्यावर उभा राहीपर्यंत तरी मला तू दिसला पाहिजेस, मला वचन दे, बोहल्यावर मी उभा राहतो. तेवढ्या वचनाप्रित्यर्थ उभे राहिले. आणि नंतर मग त्यांचा ठरलेला होता सगळा कार्यक्रम. आपल्या भावाला, बंधूंना, ज्येष्ठ बंधूंना त्यांनी सांगितलं होतं की काय करायचंय, आपलं नियोजन काय आहे, याच्याबद्दलची थोडीशी चर्चा आपल्या भावाशी त्यांनी केली होती. आत्ता व्हॉट्सअपवरती बऱ्याच वेळा एक मेसेज येत असतो की समर्थांच्या त्या नियोजित पत्नीचं काय झालं, नंतर मग तिने पुढे काहीतरी सैन्य उभारणी केली, अनेक सैन्य, अनेक योद्धे निर्माण केले, एक एक योद्धे मावळे म्हणून शिवरायांच्या सैन्यात पाठवले, नंतर मग हे कोण आहे, कोण करतंय, असं सगळं काहीतरी एक काल्पनिक असा एक मेसेज येतो. आणि मग तिचं काय झालं, समर्थांनी असं केलं, अमुक तमुक असं येतं. पण हे पूर्ण चुकीचं आहे. समर्थांनी असं काही केलं नाही. त्याच ठिकाणी त्याच मुलीचं लग्न हे तिथेच त्याच मंडपामध्ये एका देशपांडे नावाच्या विधवराशी त्यांच्या बंधूंनी त्या पुढाकार घेतला काही मंडळींनी, आणि तिथेच तिचा विवाह लावून दिलेला आहे. आणि तिचा संसार सुरू झालेला आहे. तिला काही वाऱ्यावर, लोकांना चिंता की समर्थांनी तिला वाऱ्यावर सोडली, म्हणजे हा पूर्ण चुकीचा एक प्रसार केला जातो. तर हे आपण खोडून काढलं पाहिजे की हे असं काही झालेलं नाही, समर्थांनी असं काहीही केलेलं नाही. आणि समर्थांनी पलायन तर अजिबातच केलं नाही. पलायन कशाला म्हणतात, कुलकर्णी पद ज्यांच्याकडे आहे गावातलं, आणि वडील नव्हते. समर्थांनी जेव्हा 12व्या वर्षी घरातून त्यांनी पाऊल बाहेर काढलं, त्यावेळेला वडिलांचं निधन झालेलं होतं. घरात मोठा भाऊ आहे, बहिणी आहे प्रेमळ, आई आहे, आप्तस्वकीय आहे, नावलौकिक आहे, मान मरातब आहे गावामध्ये. आणि हा मुलगा सुसंपन्न घराण्यामध्ये, वैभव संपन्न घराण्यामध्ये आहे. आणि यांना पलायन करण्याची काय गरज आहे? पलायन कोण करतं? ज्याला उद्वेग आहे, ज्याला प्रापंचिक विवंचना आहेत, जगणं कसं हा प्रश्न ज्याच्या समोर आहे, त्यांना पलायन करावं असं वाटतं. समर्थ का पलायन करतील? त्यामुळे हा पलायन हे समर्थांनी केलं, हा शब्द पण चुकीचा आहे. सावधच होते ते, पण जगाला सावध करायचं होतं. त्याच्यासाठी जी ताकद मिळवायची होती, त्याच्यासाठी समर्थांनी क्रांती घडवली. आणि क्रांतिकारक म्हणून म्हणता येईल समर्थांना. 12व्या वर्षी घरातून बाहेर पडणं सोपी गोष्ट नाही. आणि समर्थांनी मग पुढे मोठी तपश्चर्या केली. आणि त्यानंतर मग त्यांचा विचार बदलला. आणि मग समर्थांनी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे तुम्ही आळस करू नका विवेकी हो, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. की खरोखर जर आपण विवेक आहे आपल्याकडे, तर प्रपंच पण केला पाहिजे. प्रपंच हा परमार्थाची प्रयोगशाळा आहे. प्रपंचामध्ये सगळ्या गोष्टी जर आपण यथास्थित जर करू शकलो, तर आपल्याला परमार्थ चांगल्या प्रकारे करता येणार आहे. ही समर्थांची शिकवण आहे. आणि यासाठी कुठलीही परिस्थिती असू दे, समर्थांनी भारत भ्रमण काळामध्ये पूर्वी अगोदर लोकांना या प्रपंचापासून लांब राहा असं सांगितलं होतं. पण नंतर समर्थांनी सांगितलं की जर आपल्याला हा सगळा रेटायचा आहे पुढे आपला चरितार्थ, तर अन्न पाहिजे, आपणाला अन्न पाहिजे, स्त्रियेला अन्न पाहिजे, आपल्या लेकुराला, तर कष्ट करून मिळवावे की जोगी होऊन जावे, हा प्रश्न नंतर समर्थांनी विचारलाय. तुम्ही ते पुरुषार्थाने मिळवा. द्रव्य पाहिजे लग्नाला, द्रव्य पाहिजे वस्त्राला, द्रव्य पाहिजे लेकुराला, म्हणजे धन पाहिजे आपल्याला. प्रपंचामध्ये पावला पावलाला धन लागतं, त्याच्याशिवाय काही करू शकत नाही आपण. मग कष्ट करून मिळवावे की जोगी होऊन जावे.
हे समर्थांनी विचारलं. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये समर्थपणे त्याला तोंड द्यायचं आहे. म्हणजे आपली ऐहिक जरी प्रतिकूलता असली त्यालाही आपल्याला तोंड देता आलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला दुसरे कोणी जर आपल्यावरती आक्रमण करत असतील, आपल्यावरती हक्क गाजवत असतील, अन्याय अत्याचार करत असतील, त्याला सुद्धा आपल्याला समर्थपणे तोंड देता आलं पाहिजे. याच्यासाठी बलसंपन्नतेसाठी बलोपासनेची केंद्र समर्थांनी ठिकठिकाणी उभारली आणि ही बलोपासना दिली. आता समर्थांच्या या चरित्रावरून आपण हा थोडासा भाग बघितला, तर तसं पूजनीय अक्कांच्या चरित्रामध्ये सुद्धा वडिलांचा थोडासा एक उद्वेग मनामध्ये होता. 5-6 महिने आपल्या कुटुंबापासून दूर राहिले होते आणि नंतर मग पुन्हा जेव्हा त्यांच्या आजींनी, अक्कांच्या आजींनी सांगितलं होतं जोशींना, की एक स्नेही होते त्यांचे, त्यांचा परिचय होता, परिचित होते आणि त्यांना सांगितलं की मी 1 तोळा सोन्याची अंगठी देईन, जावई आमचे कुठे असतील तर मला त्यांची गाठभेट घालून द्या. आणि नंतर मग त्या जोशींनी मात्र ते आव्हान स्वीकारलं. आणखीन कोल्हटकर ह्यांना, अक्कांचे वडील चिंतामणराव यांना त्यांनी युक्तीने घरी आणलं आणि त्यानंतर मग घरात सगळा आनंदी आनंद झाला. आता पुढे कितीही उद्वेग असला, एखाद वेळेस माणसाचा निर्णय चुकतो, पण ती चूक आपण लक्षात घेऊन त्याचं स्मरण, त्याचं आत्मचिंतन करून आपण ती सुधारण्यासाठी तर आपला जन्म आहे आणि ते आपण सुधारू शकतो हे माणसाला अवगत आहे प्राण्यांपेक्षा. ती बुद्धिमत्ता आणि ते सामर्थ्य माणसाकडे आहे. आणि चिंतामणरावांना मात्र ही गोष्ट उमगली, आपल्याला हा संसार चांगल्या प्रकारे सांभाळला पाहिजे. आणि तिथून त्यांना ती प्रचिती आल्यानंतर मग त्यांनी पुन्हा परत सुरुवात केली आणि आपल्या प्रपंचामध्ये त्यांना एक ते माहिती होतं घड्याळ दुरुस्त करणं, घड्याळाचं दुकान वगैरे. तर तो पुन्हा परत व्यवसाय त्यांनी सुरुवात केला आणि दुरुस्ती काही घड्याळाची करायची आणि त्याची जी येणारी मिळकत त्याच्यामध्ये हा रोजचा आपला दैनंदिन खर्च चालू व्हायचा त्यांचा. आणि अशाच वेळेस थोडंसं गाडी ती रुळावर यायला लागली होती. जे थोडंसं घडी विस्कळीत झाली होती, ती घडी पुन्हा प्रपंचाची बसायला लागली होती. जरा ओढाताण होती, आर्थिक ओढाताण. तरी पण प्रयत्न होते आणि खंबीरपणे उभे होते. आता तोंड द्यायचं ह्या गोष्टीला म्हणून. आणि त्याच वेळेला अजून एक मोठा मुलगा एक झालेला होता. पण आता दुसरं अपत्य होण्याचं चिन्ह बघूताईंच्याकडे दिसायला लागलं. त्यांना ती लक्षणं दिसली. काही काळ गेले आणि घरामध्ये त्यांचे डोहाळे सुरू झाले. लहान मूल एक होतंच पदरामध्ये आणि त्यामध्ये बाकीची कामं सगळी करायची. तर त्यात त्यांच्या आईचा म्हणजे गंगूताईंचा आधार होता. आणि 8वा महिना लागला, नवरात्र सुरू झालं आणि मग त्यावेळेला घागरी फुंकणे हा एक कार्यक्रम असतो नवरात्रीमध्ये. बघूताईंना हा म्हणजे अक्कांच्या आई त्यांना हा खेळ खूप आवडायचा. घागरी फुंकायच्या अष्टमीला वगैरे. तर जिथे ही पूजा असेल तिथे सबंध दिवस त्या जायच्या, सहभागी व्हायच्या ह्या कार्यामध्ये. पण या जळगावला आल्यानंतर सुद्धा त्यांचा ह्या उत्सवात कधी खंड पडला नव्हता. पण आता काय झालं होतं, जरा अवघडलेली परिस्थिती झाली होती. त्यामुळे तिथे जास्त वेळ थांबता आलं नाही. त्याच्यात जास्त सहभागी होता आलं नाही. आरती वगैरे झाली आणि नंतर थोडंसं त्रास व्हायला लागला, पोटात कळा यायला लागल्या. आणि नंतर मग त्यांनी थोडंसं आईनीच प्रार्थना केली देवीची आणि थोडं काही उपचार केले. तर त्यावेळेला थोडंसं थांबलं, पोटात दुखायचं वगैरे. पुन्हा परत त्यांचं आरती वगैरे, नवरात्र अजून संपलेलं नव्हतं. महालक्ष्मी उभी करायची, मुखवट्याची उकड करायची आणि मग सायं पूजेची तयारी, असा सगळा खेळ. आणि त्यामध्ये बघूताई सहभागी झाल्या होत्या, थोडाफार आनंद घेत होत्या त्याचा. असं करता करता तिथे त्या बोलून गेल्या अक्कांच्या आई, की आयुष्यभर मी तुझं पूजन करेन. अष्टमीच्या दिवशी तो मुखवटा बसवला होता. उकड घेतात ती. आणखीन त्या म्हणजे त्या देवीला प्रार्थना केली होती. स्वतःचं घर झालं तर घरात खेळ मांडीन आणि तुझं पूजन करीन, असं तिथे बोलल्या. अश्विन महिना संपला, कार्तिक महिना सुरू झाला. दिवाळी संपता संपता भाऊबीज झाली. दिवाळी आनंदात पार पडली. चिंतामणराव आणि बघूताई म्हणजे अक्कांचे आई बाबा, सगळी संसारातली ही सगळी बाकीच्या सगळ्या अडचणी, दिवाळीमध्ये आपण सगळेच आनंदात तो सण साजरा करतो. घरात कोणतरी नवीन पाहुणा येणार आहे म्हणून
त्यामुळे पण सगळे आनंदून गेले होते. मोठा मुलगा होता विनायक, बाबू म्हणत असत त्याला. आणि आता दुसरं बाळ येणारे घरात. भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि चिंतामणरावांना तर बहीण नव्हती आणि ती होती एक लहानपणीच गेली होती. आणि बघूताई पण त्यांनाही भाऊ नाही. चंद्राला त्यांनी ओवाळलं. बाबूला कोण ओवाळणार असं थोडीशी चर्चा झाली घरात. मोठा मुलगा आहे, त्याला ओवाळायला बहीण नाहीये. कार्तिक कृष्ण तृतीयेचा दिवस उगवला आणि दुपारचे 2 वाजले होते आणि त्यावेळेला या बाळाचा जन्म झाला. गंगूताईंनी घरातच हे सगळा कार्यक्रम केला, बाळंतपण. आणि तो दिवस होता 23 ऑक्टोबर 1922. कार्तिक कृष्ण तृतीया शके 1844. हा पूजनीय अक्कांचा जन्मदिवस. अगदी रंग इतका गोरापान की त्या देवीला जसं ते उकड काढतात तिचा मुखवटा करायला, तशी पांढरी शुभ्र असा गोरा रंग अक्कांचा. लहानपणात गुटगुटीत गोरापान रंग, काळभोर जावळ आणि गोबरे गाल, टपोरे डोळे, नाकाचा थोडासा पत्ता नव्हता, मोठे डोळे, दृष्टी स्थिर आणि गुटगुटीत असं हे लोभस बाळ. हे जन्माला आलं कन्या. चिंतामणराव 6 वाजता आले बाहेरून. प्रसन्न होता चेहरा. सगळ्या चिंता आणि कुठे पळाल्या होत्या त्यांना असं वाटायला लागलं प्रपंचातल्या. दुकानाकरता जागा मिळाली होती. ज्याच्यासाठी खूप खटपट करत होते, उदास होते. काही वेळ उद्वेगाने मनाला ग्रासलं होतं. पण तो उद्वेग कुठल्या कुठे पळून गेला तर दूर गेला होता. त्याच जागेत खोक्याचे टेबल करून त्यांनी घड्याळाच्या दुरुस्तीसाठी पण सुरुवात केली. शकून खूप चांगला होता ज्या दिवशी अक्कांचा जन्म झाला. त्या नव्या दुकानात एकाच दिवशी 10 रुपये कमाई. 1922 मधले 10 रुपये. त्याची कितीतरी किंमत त्यावेळेला. तेव्हा चिंतामणरावांना लाख रुपये मिळाल्याचा आनंद झाला आणि तो आनंद त्यांना मनात मावत नव्हता. आता घरात जाऊन सगळ्यांना हा आनंद सांगावा म्हणून घरी आले. तर घरात म्हणजे आपण आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे, असं झालं. इथे दूध मिळालं जणू काही आणि त्या दुधात साखर जणू. घरी आले आणि कळलं की लक्ष्मी घरात आलीये, कन्या रत्न झालेला आहे. आणि हातपाय धुतले, पहिली कमाई देवासमोर ठेवली. तिघांनी एकमुखाने निर्णय घेतला, धार्मिक कार्यालाच हे पैसे वापरायचे. घरची परिस्थिती खूप ओढाताणीची असताना मिळालेले 10 रुपये फार दिवसानंतर, फार काळानंतर धार्मिक कार्यासाठी वापरायचे असा निश्चय त्यांनी केला. म्हणजे परिस्थिती ओढाताणीची होती, आर्थिक चणचण होती, पण संस्कार मात्र ह्या आई वडिलांनी आणि आजींनी अक्कांवरती इतके सुंदर केले आणि त्यामुळे त्या संतत्वाला पोहोचल्या. यामध्ये ह्या तिघांचंही श्रेय आहेच आणि ते आपल्याला मानावं लागेल. पुढे मग बारसं करायचं ठरलं या बाळाचं आणि एक त्यांच्या बहिणीचं नाव चिंतामणरावांच्या म्हणून मग पाळण्यातलं नाव आऊताई असं ठेवलं. खूप पायगुणाची आणि वडिलांची खूप लाडकी. तिला पाहिल्यानंतर सगळं चिंता, सगळ्या काळज्या, सगळं मन आनंदाने भरून जायचं, दूर जायच्या सगळ्या चिंता. असा चिंतामणरावांना नेहमी अनुभव यायचा. ते आवडीने तिला आवडी, आवड्या किंवा आकडी असं म्हणत असत. आणि मग घराला पण या सगळ्या गोष्टींमुळे घर पण आलं. बाळच्या या अक्कांच्या ह्या सगळ्या आगमनामुळे सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद पसरला आणि मग आपोआप सगळं घरातल्या सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला लागल्या. म्हणजे लक्ष्मीनीच जणू प्रवेश केला घरामध्ये. जे काही देणं वगैरे कुठेतरी राहिलेलं होतं तेही येण्याची अनुकूलता झाली आणि मग काही स्थिरस्थावर व्हायला लागले. सगळा व्यवहार, घरातला सगळा खर्च, हिशोब पाणी हे अक्कांच्या आईकडे, बघूताईंच्याकडे आलं. मोठा मुलगा 2 वर्षाचा झाला आणि तो पण थोडासा मस्ती करणारा, हट्टी असा होता. तो आजीला बिलगून असायचा आणि बघूताईंचा म्हणजे अक्कांच्या आईंची मात्र गडबड व्हायची 2 मुलांना सांभाळताना. पण आई सोबत असल्यामुळे त्यांना हे सगळं सुसह्य थोडंसं सोपं होत होतं.
मग त्यांनी थोडेसे पैसे जमवायची सुरुवात केली. आऊ म्हणजे अक्का, सगळे संस्कार त्यांचे लहानपणातले उत्तम पार पडले. कलेकलेनी जसा चंद्र वाढावा तसं त्यांचं वय वाढायला लागलं. दोन बहीण भाऊ एकत्र खेळताना कधीतरी भांडणं पण व्हायची. तीही ते वेगळीच त्यांची मजा असायची. बोबड्या बोलांचा पाऊस घरामध्ये पडायचा. आणि बाबूचा नंतर मग मोठा भाऊ, बाकीचे बाबू म्हणत होते, पण मग अक्का काय म्हणणार? मग त्यांनी त्यांना अण्णा म्हणायला सुरुवात केली मोठ्या भावाला. आणि मग आऊ आऊ म्हणायच्या ऐवजी तो काऊ म्हणायचा, कारण त्यांचे उच्चार मोठ्या भावाचे स्पष्ट नव्हते. तो आऊ म्हणायच्या ऐवजी काऊ म्हणायचा. मग आऊचे रूपांतर मग अक्कामध्ये झालं, म्हणून मग सगळे अक्काच म्हणायला लागले. पण दादांची ती आकडी म्हणजे वडिलांची आवडी असायची, आणि इतर कोणी जर हाक मारली तर मग त्यांना सांगायची ठसक्यात, माझं नाव अक्का आहे म्हणून, मला अक्का म्हणायचं. बाकी कोणी असं म्हटलेलं आवडत नव्हतं, आवडी वगैरे. आवडी कोणी म्हणायचं तर फक्त दादांनी. ते वडील आणि मुलगी यांचं एक वेगळंच नातं घट्ट होतं. 3 वर्षाच्या झाल्या, परकर पोलक शिवलं, खूप लांब लचक काळेभोर केस, कुरुळे केस डोळ्यांवर यायचे. ताईंनी जरा काय केलं, म्हणजे आजींनी डाव्या बाजूला भांग पाडून केस उजवीकडे वळवले, वेणी घातली घट्ट, आणि एक कागदाचं फूल घातलं. गालाला एक ठिपका लावला तीट, कपाळावर थोडस छोटस कुंकू लावलं, आणि कशी नक्षत्रासारखी अक्का दिसते बघा म्हणाल्या. दादा म्हणजे वडील दुकानातून आले, आणि ही लाडकी अक्का पुढच्या खोलीतच बसली होती, आणि त्या मांडीवर जाऊन बसल्या आपल्या वडिलांच्या. कुरवाळता कुरवाळता वाकड्या भांगाकडे त्यांच्या वडिलांची नजर गेली. आणि मग, आकडे, आज तुझी वेणी कोणी घातली? वडील विचारतायत. कोणी म्हणजे? ताईने घातली, दुसरं कोण घालणार म्हणे. न घाबरता उत्तर. इतक्या निर्भीड होत्या लहानपणापासून, कसलीही भीती कुणाची वाटत नव्हती, निर्भयता लहानपणापासूनच होती. वडील सांगताय, हे बघ अक्का, वाकडा भांग पाडू नये. बायकांनी वाकडा भांग पाडला की वाकडे पाऊल पडते. वाकडा भांग कोण पाडतं माहित आहे? असं वडील विचारतायत. एवढ्याशा वयात अक्कांच्या लक्षात काय येणार? हे काय म्हणू, यातला मतीत अर्थ काय आहे तो. ती पटकन उठली. बाल मन कसं असतं ते, निष्कपट असतं, भोळ असतं, निरागस म्हणतो आपण ते असं. उठली, ह्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत पावलाला पाऊल लावून सरळ रेषेत चालून दाखवलं वडिलांना, आणि म्हणाली की बघा, तोल न जाता मी अगदी सरळ चालून दाखवलंय की नाही, कुठे माझं वाकडं पाऊल पडलंय? वडिलांना प्रश्न विचारला. त्यातला मतितार्थ कळला नव्हता, इतकं निरागस वय होतं, निष्कपट, अगदी बालमन. आणि मग शाळेत जाईन तरी सुद्धा वडिलांना एक आश्वासन दिलं त्याच वेळेला. माहिती नव्हता त्यातला अर्थ, पण आश्वासन देऊन मोकळ्या झाल्या होत्या. शाळेत जाईन तेव्हा सुद्धा अशी सरळ चालत जाईन, अशीच सरळ पावलं टाकेन, नाही पडणार माझं वाकडं पाऊल, खात्रीने ठणकावून सांगितलं आपल्या दादांना. त्यांना तिच्या बोलाचं ते कौतुक वाटलं, आपल्या ह्या लेकीला पुरवाळलं त्यांनी. पण त्यांनी तेही सूचित केलं घरामध्ये सुद्धा, म्हणजे सासूबाईंना आणि आपल्या पत्नीला सांगितलं की असा भांग पाडू नका हं तिचा. ताईंनी अक्काला आत बोलावून घेतलं, सरळ केस वर उरफाटे सगळे वळवले, आणि दुसरे दिवशी 2 कंगवे घरात आले. केसाचा एका बाजूला वाकडा भांग व पायाचे चाळणे याचा मेळ दादांनी कसा घातला, याचे पुढे मात्र अक्कांना काय उलगडलं नाही. एकदा काय खट्याळपणा खूप, लहान 2 जण भावंड, आणि खाऊ कोणी आणला तर सगळ्या गोळ्यांचा पुडा आणला की अक्का गोळी खाऊ लागली. थांब अक्का, अण्णाला एक गोळी दे म्हणून वडिलांनी सुचवलं. पुडा घट्ट धरून अक्का म्हणताय, रोखठोक विचारलं, काय म्हणून मी त्याला द्यायचं? तो भाऊ आहे ना तुझा, असं वडील म्हणतायत. आपण खाऊ त्याला, आपण द्यावा,
आणि आपण खावा. ही संस्कृती आपली भारतीय संस्कृती आहे. एक तीळ 7 जणांनी वाटून खायचा. पण जशाच तसं अक्कांचं धोरण लहानपणापासून. तो भाऊ आहे, मग मी त्याची बहीण नाही का? लगेच प्रतिप्रश्न वडिलांना विचारला. तो देतो का त्याचा खाऊ मला? त्या विचारा त्याला म्हणे. सगळा खाऊ आणलेला तोच खातो. तुम्ही मला सांगता, मग त्याला का सांगत नाही? असा प्रश्न आपल्या वडिलांना विचारला. आपला काळ कसा? अजून सुद्धा तो थोडाफार आहेच आणि आपण तो बऱ्यापैकी मानतो. पण तो काळ थोडंसं प्राधान्य देतो मुलांना. पुरुष प्रधान संस्कृती, मुलांनी असं करायचं किंवा त्यांना जास्त स्वातंत्र्य देतो, तितकं मुलींना नाही. पण अक्कांना मात्र काही गोष्टीमध्ये ह्या गोष्टी खूप त्यांनी लहानपणापासून बंडखोरी करून खोडून काढलेल्या आहेत. म्हणून वडिलांना म्हटलं की समसमान तुम्ही मला जर सांगता तर तुम्ही त्याला पण सांगितलं पाहिजे आणि त्यालाही सांगा की तो खाऊ आहे, तो दोघांनी वाटून द्यायचा आहे म्हणून. आणि मग असा प्रश्न विचारल्यानंतर मग आजीचा आवाज आला आतून, काय फटाकडी आहे ही पोरगी, असा शेरा तिथून आतून आला. पण दादा म्हणाले, खरंच आहे तिचं म्हणणं. जर आपल्याला संस्कार करायचे तर मग दोघांवर सारखे केले पाहिजेत. तुम्ही अक्का पण असं म्हणायच्या, तुम्ही दोघांवरती तुम्ही सारखे केले पाहिजेत. त्याला तुम्ही सवलत देता, मला तुम्ही फार बंधनं घालता. असं का बरं? अण्णांनी जवळ बोलावून घेतलं त्यांनी मुलाला आणि मग त्याच्याकडून कबूल करून घेतलं की तुला जर खाऊ आणला तर तू सुद्धा तुझ्या लहान बहिणीला खाऊ दिला पाहिजे. आणि त्यांनी ही कबुली दिली, कारण तो तितका धीट नव्हता, तर तो जरा थोडासा घाबरायचाच अक्कांच्या सगळ्या ह्या आक्रमक वृत्तीला. त्यामुळे ह्या भावंडांमध्ये सरशी नेहमी अक्कांचीच व्हायची. हो हो, कबूल केलं, मी देईन खाऊ म्हणून. मग हात वारे करत अक्का म्हणाल्या, वा वा, हा खाऊ आपल्या खाऊतला तो तो देवाला नको का द्यायला? हा एक संस्कार महत्वाचा. मी त्याला देईन, मी खाईन, पण तो देवाला द्यायचा आहे आधी. हे असे संस्कार या माता पित्यांनी केले. आणि मग नंतर आजीला, आईला, मग दादांना असं म्हणून आणि मग तिने ती गोळी तोंडात घातली. आणि मग आई आणि आजी, आजोबा, वडील हे सगळेजण म्हणायला लागले की देवा, गणपती बाप्पा अशीच सद्बुद्धी ह्या लेकरांना राहू दे, म्हणून त्यांनी गणपती बाप्पाकडे हात जोडले. असे थोर संस्कार या घरामध्ये यांच्यावर होत होते. अंथरुणावर उठली तर प्रथम स्वतः चादर दोन्ही हातांनी आपली स्वच्छ करायची. सुरकुती सुद्धा चालत नव्हती एवढ्या लहान वयामध्ये. इतका टापटिपपणा आणि नीटनेटकेपणा. आणि तेवढ्यावर भागणार नाही, ती सगळी स्वच्छ चादर घातली की ताईला, दादांना म्हणजे आईला, वडिलांना, आजीला बोलवायचं आणि मग त्यांच्याकडून शाबासकी कौतुक करून घ्यायचं. बघा मी कशी व्यवस्थित सगळे माझं अंथरुण आवरलेलं आहे म्हणून. पांघरुणाची घडी घालून ठेवायची. आल्या जाता येताना ती विस्कटली जाणार नाही याच्यासाठी काळजी घ्यायची. आणि मग मग तो कसं करतो बघा, त्याला नाही, तो नाही करत म्हणून तेही तक्रार करायच्या. मग सारखं प्रत्येक वेळेला शाबासकी तिला मिळायची आणि ओरडा खायचा तो मोठा भाऊ. म्हणून मग आईने त्यांना, वडिलांना सांगितलं की तुम्ही सारखे अक्काचे लाड करता. खूप लाडक्या होत्या अक्का वडिलांच्या. खूप ती शेफारेल, फार लाड करू नका, लाडावून जाईल. मग तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दल राग, तिरस्कार, द्वेष निर्माण होईल आणि तो भित्रा होईल आणि तो मागे राहील. आणि असा थोडासा विचार तुम्ही करा आणि असं काही नको करायला. म्हणून आईने परत सुचवलं दोन्ही मुलांना आपण सारख्या पद्धतीने मोठं केलं पाहिजे. मग पुन्हा परत त्यांना ते पटलं. पण थोडासा फरक होताच. धीटपणा, आणखीन हुशारी ही अक्कांची वाखाणण्यासारखी होती. आणि त्यानंतर 5वं वर्ष संपून 6वं वर्ष लागलं. हातात थोडासा पैसा होता, थोडस काळ सगळा अनुकूल होता. आणि आता अण्णाची मुंज करायची वेळ आली होती. आणि ते पाणावलेल्या डोळ्यांनी दादा म्हणाले, तुला का रडू येतंय म्हणून विचारलं. शेजारचा निळू, भावडू सगळे म्हणत होते मुंजीत मांडी कापायची आणि त्यात बेडकी भरायची. मग अण्णाची मांडी कापायची नाही, तो शाळेत कसा जाईल?
अक्कांना प्रश्न पडला. मग अण्णा लंगडत जाईल. दादा नको नको, त्याची मुंजी नको, ऐका माझं, असं अक्का आग्रह करायला लागल्या. खरंच वाटलं ते. सगळेजण सांगतात मांडी कापायची, बेडूक भरायचा. दादांनी अक्कांचा तो गैरसमज दूर केला. अशा पद्धतीने आणि मग मुंजीचा अर्थ समजावून सांगितला. म्हणजे तो सगळं संध्यावंदन करायला त्याला अधिकार येईल, पूजा वगैरे तो करू शकेल. मग तो त्याचा सगळा तो हे करायचा आहे, मुंजीचा सगळा सोहळा. तर त्याच्यासाठी तयारी सगळी सुरू झाली घरामध्ये. आणि मग वेगवेगळ्या प्रकारची सगळी साहित्य सामग्री हे सगळं जमवाजमव सुरू झाली. त्यानंतर मग आता कशा पद्धतीने हे चालू करायचे, यादी सुरू झाली. आजोबा आजी आणि काय काय आणायचं असं सगळ्यांच्या नावांची यादी, नातेवाईक जे होते किंवा आजूबाजूची सगळी मंडळी होती जी स्नेही आप्त परिचित, त्या सगळ्यांची नावं घेतली आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची नावं घेऊन काय काय आपल्याला तयारी करायची याच्याबद्दलचा विचार घरामध्ये आणि चर्चा सुरू झाली. मुंजीची तिथी जवळ आली आणि अक्का त्यावेळेला तापाने फणफणल्या. श्रमाचा ताप असेल, दगदग धावपळ असं झालं आणि त्यांची दृष्ट काढली. दुसऱ्या दिवशी गोवर लाल बुंद सगळं अंग झालं. तापामध्ये बडबडत होती. अण्णाची मुंज आणि मग मिरवणूक असं सगळं तापामध्ये बडबडतात तसं सगळ्यांचं तोंडचं पाणी पळालं. अक्काला मांडीवर घेऊन हताश होऊन बसले होते वडील. आणि मग दुसरे एक स्नेही होते त्यांनी नाडी तपासली आणि म्हणाले, चिंतामणरावांना म्हणाले, आण तिला इकडे, मी बघतो, तुम्ही कार्य उत्तम पार पाडा, तिची काळजी करू नका. एका त्या नामांकित वैद्यांच्या रूपाने जणू काही गणपतीच धावून आला असं वाटलं त्यांना. गोवर थोडा कमी झाला, ताप कमी झाला, कार्य पण खूप छान पार पडलं. काय थाट, एका टांग्यात अण्णांनी अक्का, नव्या नव्या कपड्यात, समोर वाजंत्री, बरोबर वैद्य काका आणि दादा, आणि सगळ्या देवळातून दर्शन घेऊन घरी परतले. मोठा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मग हा सगळा सोहळा जरी ताप आला होता तरी तो छान पार पडला आणि त्याचा आनंद अक्कांना घेता आला. 1928 जून मधला हा दिवस आणि हा अक्कांच्या लौकिक शाळेतला हा पहिला दिवस. अण्णांच्या खरं तर मोठ्या भावाच्या पुस्तकावरून अंक आणि काही अक्षर गिरवायची सवय केली होती अक्कांनी. दप्तर खास मिळणार होतं. शाळेतून आली, गाणी गोष्टी बडबड गीत ह्याला सगळ्याला ऊत यायचा अगदी घरी. 7 वर्षाच्या अक्का, पण खूप समज, खूप ज्ञान वयापेक्षा सुद्धा. आपली मतं ठामपणे मांडण्याचं धीटपणा, ही धिटाई आणि तेवढी बुद्धिमत्ता, बुद्धी चातुर्य अक्कांच्याकडे लहानपणापासूनच होतं. आणि ते म्हणणं दुसऱ्यांकडून मान्य पण करून घ्यायचं त्यांच्या मानेवर बसून, अशा पद्धतीचा आविर्भाव असायचा. आणि ही जिद्द थोडीशी वाढतच होती. शाळेमध्ये मुस्लिमांचा मोहरम सण पण साजरा व्हायचा जळगावमध्ये. आणि जळगावमध्ये बऱ्याच मुस्लिम बहुल भाग होता, तिथे ते सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा. आणि मग साखळदंडाने बांधलेले वाघ वगैरे ती मिरवणूक निघायची. त्यांचं दुकान जिथे होतं घड्याळाचं, तो रहदारीचा रस्ता आणि तिथून ते मिरवणूक जायची. एकदा हा खेळ बघायला अक्का आणि अण्णा म्हणजे त्यांचा मोठा भाऊ दुकानात जाऊन बसले. आणि दुकानाच्या समोर एक झाड होतं चिंचेचं, तिथे तांबड्या फडक्यांनी झाकलेलं लोखंडी पिंप आणि त्या एका खोक्यावर 10-12 पेले. आणि त्या पिंपामध्ये काय होतं तर ती मिरवणुकीतल्या माणसांसाठी साखर पाणी होतं त्याच्यामध्ये, हिरव्या रंगाचं. आणि त्या हिरव्या रंगाचं आकर्षण अक्कांना लहानपणात खूप वाटलं. आणि आपल्या मोठ्या भावाशी थोडस गट्टी जमवली आणि मग त्याला सांगितलं की आपण ते जाऊ आणि पाणी पिऊन येऊ. तर तो म्हणाला नाही, ते पाणी मोठा होता जरा तो 2 वर्षांनी,
ते पाणी प्यायला तो नको म्हणाला, त्यांनी स्पष्ट नकार दिला. तो घाबरला. घरात रागवतील म्हणाला तो, नको म्हणून. पण अक्कांचा जीव काही स्वस्थ बसायला तयार नाही. फार बंडखोर वृत्ती. आणि नाही म्हटलं की ते अजून आपण करायला पाहिजे. का करायचं नाही, कशाला करायचं, हे पण सगळं कळलं पाहिजे आपल्याला. त्या भावाचा डोळा चुकून, भाऊ काय आपल्याला सहभागी होत नाही आपल्या ह्या सगळ्या कारस्थानात. आपण स्वतःच पळाल्या त्याचा डोळा चुकवून. एक पेला उचलला आणि परकरांनी तो स्वच्छ केला आणि त्यात पाणी घातलं, ते गोड सरबत होतं आणि ते चोरून घाईघाईने प्यायला सुरुवात केली. ते पिता पिता ठसका लागला, नाका तोंडातून थोडस पाणी बाहेर यायला लागलं आणि नंतर पुन्हा दुकानात येऊन बसली. आणि भाऊ तिथे दटावून तिला विचारत होता, सांगू का दादांना, सांगू का दादांना, म्हणून तो विचारत होता. आणि तो इतका ठसका लागला की आता नाही म्हणावं तर ते कळलंच आहे ते प्यायलंय म्हणून. आणि मग शेवटी ते बातमी फुटलीच किती गुपित ठेवलं होतं तरी ते काही लपलं नाही. आणि मग नंतर ते वडील आले आणि त्यांनी मग त्यांनी ह्या सांगितलं मोठ्या भावानी की अण्णा, दादा, आज ना आकडी ती बाटली न सांगता, ती बाटली आहे, म्हणजे बाटली म्हणजे मुसलमानांकडचं पाणी प्यायलं आणि बाटली, त्या मुसलमानांचं पाणी पिऊन आली आहे ती, आता ओकून टाकायला हवंय, आता ती बाटली आहे. अक्का घाबरली. आणि पण दादा, पाणी प्यायलं तर कुठे बिघडलं? पुन्हा प्रतिप्रश्न. कळलं नव्हतं, माहिती नव्हतं काय आहे हे. मी बाटले म्हणजे काय झालं त्याचाही अर्थ माहिती नव्हता, कळला नाही. पाण्यात रंग हिरवा होता म्हणून विटाळ नव्हता, साखर होती त्यात, सांगितलं तिने काय होतं ते. बस जास्त बोलू नकोस, वडील म्हणाले, हे पी हे मिठाचं पाणी आणि ओकून टाक सगळं पाणी. मुसलमानाचं पाणी ब्राह्मणांनी नाही प्यायचं, म्हणून वडील रागावले. ऐकणं भाग होतं. पाणी पिऊन उलटी काढून सगळं बाहेर काढलं आणि तेवढ्याने पण भागलं नाही. पुन्हा परत आंघोळ करायला लावली. अक्काला कळेच ना, विटाळ म्हणजे काय, माणसासारखी माणसं, पाण्यासारखं पाणी, पाण्यात का भेद आहे, मग बाटतात म्हणजे काय. संशोधन सुरू झालं त्या बालबुद्धीनी, पण विचारणार कोणाला, समाधानकारक उत्तर देणार कोण. दादांवर रागवली, वडिलांवर रुसली, शिक्षा भोगावी लागली होती ना. आता पुढे एकदा चतुर्थी आली आणि या गावामध्ये एक मंडळ होतं आणि त्यामध्ये एक ब्राह्मण म्हणजे खान काका नावाची व्यक्ती यायची. पूर्वीचे ते ब्राह्मणच होते, नंतर ते थोडस धर्मांतर झाल्यामुळे त्या ह्याच्यामध्ये सामील झाले. खान काका म्हणून, काळा कोट, पायाशी विजार, आणि मग ते धोतर, सदरा, टोपी वगैरे सगळे कपडे त्यांनी ते बदलले. अथर्व शीर्ष सहस्रावर्तन केलं, सिद्धिविनायकाची पूजा झाली, प्रसाद भोजन झालं आणि त्यानंतर मग हे सगळे परतले. मग काकांनी पुन्हा आपले वेश होता तो केला आणि गोंड्याची टोपी वगैरे तुर्की ती घातली. अक्कांचं बारीक निरीक्षण सुरू होतं यावेळेला आणि मनाशी निश्चय केला होता पक्का. कारण घरी आल्यावर फौजदारी थाटात आवेश असा होता, ऍक्टिंग अशी केली होती, ताई डायरेक्ट ऑर्डरच आपल्या आईला, ताई आज कपभर मिठाच्या पाण्यानं भागणार नाही, पातेलभर पाणी कर मिठाचं, कारण दादांना प्यायला द्यायचंय. त्यावेळेला कपभर दिलं ते माझ्यासाठी दिलं होतं, आता दादांसाठी पातेलभर मिठाचं पाणी आणि अंघोळीच्या पाण्याची पण तयारी कर. ऑर्डरच, एकदम आदेशच दिले. दादा बसा असे, मी मिठाचं पाणी आणते, सगळी हुकमत. जे केलं होतं त्याची परतफेड करायची होती, आपण सोसलं होतं ते सगळं प्यायला हवं म्हणे, पातेलभर पाणी मिठाचं वडिलांना. खान काका मुसलमानच ना, आणि त्यांना नुसते शिवलातच नाहीत तर त्यांच्या शेजारी बसून जेवलात तुम्ही. असं मुसलमानाचं पाणी प्यायलं तर मनुष्य बाटतो, मग जेवला तर काय होतं. हातवारे करून वडिलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली, प्रश्नांची सरबत्ती. अक्कांना जवळ घेत दादा म्हणाले, अगं त्याचे सगळे संस्कार ब्राह्मणीच आहेत, तो गणेश भक्त आहे, पण त्यांनी जानवं घालून आणि पुढे गायत्रीचा जप केला. तो मशिदीत जात असला तरी मनात अथर्व शीर्ष म्हणतो,
5-10 पिढ्यांपूर्वी त्यांना हा इस्लाम धर्म स्वीकारावा लागला, नाहीतर मूळचा तो ब्राह्मणच आहे. अक्कांना हे पटलं नाही. छे, कसलं काय ऐकतायत त्या. पाणी प्यायला लावलंच वडिलांना. आणि तिच्या समाधानाकरिता ते पाणी प्यायले सुद्धा. त्यात मीठ नव्हतं. आंघोळ करून संध्येला बसले. रात्री दादा दादा पण बाटले नाहीत, अक्का पण बाटली नाही. या समाधानात ती निवांत झोपली. बाटते म्हणजे काय हे गुढ तिला उकललं नाही त्यावेळेला. आणि नंतर मग कीर्तनाला वगैरे जायचं. आई किंवा आजी कीर्तनाला जायच्या आणि ज्ञानेश्वरांचं आख्यान कीर्तनकारांनी लावलं होतं. चौकस बुद्धी खूप, जिज्ञासू वृत्ती, म्हणजे एक वेगळेपण. अवतार हा पुढे जे संत पदावर पोहोचले त्यांचे हे अलौकिक गुण एक एक दिसत होते. अक्कांनी विचारलं आपल्या वडिलांना की दादा, विठ्ठलपंत काशीला गेले आणि रुक्मिणीबाईंना एका साधू पुरुषाने आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. पतीने संन्यास घेतल्याचे त्यांनी सांगितलं, पण मुलगा व्हायला पाहिजे, पतीच कशाला पाहिजे म्हणे. अक्कांनी शंका विचारली त्या लहान वयात. म्हणजे ते कीर्तनातलं आख्यान किती लक्षपूर्वक एकाग्रतेने ऐकलं होतं एवढ्या बालवयामध्ये. किती सूक्ष्मपणे विचार केला होता एवढ्या वयामध्ये. मग आता त्यांनी म्हटलं की सांगा, लेकीला समजावून सांगा, तुम्हीच सांगा, तिची शंका निवारण करा, फार बोलते ती, तुम्ही खूप लाडावून ठेवले म्हणून त्यांची आईने वडिलांना सांगितलं त्यांच्या. अक्का, हुशार चांगली मुलं, वडिलांनी उत्तर दिलं, सुंदर मुलं होण्यासाठी पती पत्नीने दोघांनीही मिळून देवाची प्रार्थना आणि आराधना करायला लागते, असं त्यांनी उत्तर दिलं तिला. मग विठ्ठलपंतांनी काशीत प्रार्थना करायची आणि रुक्मिणीबाईंनी आळंदीत करायची. त्यात काय मोठस, देव सगळीकडे आहे ना. पुन्हा परत चौकसपणा. बरोबर आहे तुझं, पण वेगवेगळी प्रार्थना केली तर उशिरा प्रसाद मिळतो आणि एकत्र बसून प्रार्थना केली तर मग लवकर आपल्याला त्याचं फलप्रद फळ मिळतं. अशी एकत्र प्रार्थना आता आपण करूया. आणि म्हणून आता इथे मात्र अजून आपल्याला काय स्पष्टीकरण देता येणार नाही. चला परवाच्या म्हणायला सुरुवात करा, म्हणून वडिलांनी तिचं दुसरीकडे लक्ष वेधून घेतलं. अशा प्रकारची ही सगळी अक्कांची एकूण चौकस वृत्ती. आणखीन घरामध्ये तसे संस्कार पण दासबोधामध्ये समर्थांनी जे सांगितलंय की बऱ्याच वेळा समर्थांनी अनेक गोष्टी सांगितल्या, म्हणजे या ब्रह्मपदावरती पोहोचलेल्या साक्षात्कारी आत्मसाक्षात्कारी महान सत्पुरुषांना सुद्धा किती खाली येऊन प्रबोधन करावं लागलं. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, दंत चक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मळीण तो एक मूर्ख. म्हणजे दात, डोळे, नाक, हात, वस्त्र आणि पाय ज्याचं मळीण असतं तो मूर्ख आहे. हे आपल्याला आपली वैयक्तिक स्वच्छता पण राखता आली पाहिजे आणि नंतर म्हणजे आरोग्य आपलं जपलं पाहिजे आणि त्यानंतर मग मनाचं आरोग्य आहे. पण हे सुद्धा महत्वाचं आहे. ह्या गोष्टी आत्मसाक्षात्कारी असलेल्या समर्थांना सांगाव्या लागल्या, असा तो काळ होता आणि ते मूर्खांच्या लक्षणात समर्थांनी सांगितलेलं आहे. अक्कांच्या घरातलं वातावरण खूप चांगलं होतं आणि जशी दासबोधामध्ये आचारसंहिता सांगितलेली आहे तसं त्यांच्या वडिलांचं आचरण होतं. आणि आपलंच नाही तर आपल्या मुलांमध्ये सुद्धा हे दैवी गुण आले पाहिजेत, याच्यासाठी त्यांचा सतत बारीक आणि कटाक्ष असायचा मुलांवरती. मुलं स्वावलंबी असावीत ही त्यांची इच्छा होती. त्यामुळे स्वतःची कामं, स्वावलंबन हे त्यांनी लहानपणापासूनच आपल्या मुलांना शिकवलं होतं. सकाळी उठल्यानंतर चहा, दूध आपलं सगळ्यांनी एकत्र बसून घ्यायचं. आपली कपबशी आपण स्वतः स्वच्छ धुवायची. जेवणाचं ताट आपण स्वतः स्वच्छ घासायचं. आपल्या कपड्यांच्या घड्या आपण घालायच्या. पुस्तकं, दप्तर आपलं व्यवस्थित ठेवायचं. सुट्टीच्या दिवशीची वेगळी साफसफाई. घरातली जादा कामं त्याच्यामध्ये पण आपण मदत करू लागायचं. अशी सगळी अण्णांचा, वडिलांचा, दादांचा दंडक होता. अण्णांनी
अक्काला लावली होती, ही मोठ्या भावाला पण. परोपकाराचे काम एक तरी सुट्टीच्या दिवशी करायचंच, असाही एक नियम होता घरातला. हा नियमच त्यांनी घालून दिला होता. रिकामा अर्धघडी राहू नको, असं स्वतः त्यांचे वडील सुद्धा वागायचे आणि आपल्या आचरणातून आपल्या मुलांना ते घडवत होते. एकदा रविवारी अण्णा आणि अक्का, म्हणजे मोठा भाऊ आणि अक्का, नवीनच परोपकाराचं काम शोधलं. ते काय होतं तर त्यांच्या शेजारी समोरच राहणारे ओक काका म्हणून होते आणि त्यांच्या शेतामधून भुईमुगाचं पीक यायचं आणि मग ते ओलं भुईमुग आला की तो थोडासा वाळवायला अंगणात घालायचे. तर याच्या राखणदारीची जबाबदारी म्हणून हा एक परोपकार म्हणून या दोन भावंडांनी हे काम स्वीकारलं. सकाळचं सगळं आपलं खाणं वगैरे आटपून ही सगळीजणी, सगळे दोघही जण ओकांच्या त्या अंगणामध्ये राखण करायला बसली. तिथे त्या जाजमावरती ज्या शेंगा घातल्या होत्या त्या दोन्ही बाजूला खुर्च्या मांडल्या आणि गुरांना हकलवण्यासाठी हे दोघं बहीण भावंड काठ्या घेऊन बसले. पहारा देतायत, थोडा वेळ दौडायचा नाही आणि पाठांतराकरता वेळ वाया जाऊ नये म्हणून पुस्तक आणायचं अभ्यासाचं आणि मग शतपावली घालत शेंगा राखणीचं पण काम चालू असायचं. इतक्यात एका गायीनं शेंगात तोंड घातलं. काठी घेऊन अक्का धावली, पण तिच्या तोंडातल्या गायीच्या काही 4-5 शेंगा खाली पडल्याच. अक्कांनी त्या विस्कटलेल्या शेंगा परत सारख्या केल्या आणि गाय पळताना दूर पडलेल्या 2 शेंगा फक्त घेतल्या. लांब पडल्या होत्या, सोलल्या आणि त्यातले 4 दाणे तोंडात टाकले. दाणे चघळत खुर्चीकडे येईपर्यंत दादांना दुकानातून घरी जाताना तिने पाहिलं. ज्या वेळेला ते तोंडात टाकत होती दाणे, त्याच वेळेला आपले वडील दुकानाकडे जाताना तिने रस्त्यावर त्यांनी म्हणजे पाहिलेलं होतं. तशा तोंडात दाणे आहेत आणि त्याच वेळेला दादा म्हणून हाक मारली. त्यांनी बघितलं नाही. पुन्हा हाक मारली, तसेच निघून गेले. मग अक्कांना थोडस मनात खटकलं. का बोलले नाहीत आज? लक्ष पण दिलं नाही, काही प्रतिसाद दिला नाही. वाईट वाटलं. मनाला लागली ती गोष्ट. संध्याकाळी सगळ्या शेंगा जमा झाल्या, पोत्यात भरल्या आणि नंतर मग घरी निघताना ओक काकांनी दोघांनाही ओंजळी भरून 2-2 ओंजळी भरून शेंगा दिल्या आणि अक्काच्या परकरच्या पोच्यात शेंगा घातल्या. त्या घेऊन त्या घरी गेल्या. दिवे लागणीची वेळ झाली होती. मोठ्या कौतुकाने त्या शेंगा दाखवल्या घरी गेल्यावर. शेंगा राखायला गेला होतात की खायला, म्हणून वडिलांनी दरडावून विचारलं. आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, काकांचे जवळ पण मागितल्या नाहीत, त्यांनीच आपण होऊन दिल्यात. होय की नाही रे अण्णा? असं लगेच भावाची कबुली घेतली. खोटं बोलतेस? शेंगदाणे चघळत दादा म्हणून कोण म्हणालं? वडिलांनी विचारलं. विचारून घेतल्या होत्या शेंगा, खात खात राखणं. खूप दादा रागवले. उचल त्या शेंगा, परत नेऊन दे. ओकांच्या घरी जा आणि त्या नेऊन दे. न विचारता आम्ही शेंगा खाल्ल्या, या आम्हाला नको सांग त्यांना. उचल उचल म्हणतो ना. खूप रागावले. पुन्हा शेंगा परत पाठवल्या. पण दादा माझं ऐका, रडत रडत विनवणी करायला लागल्या अक्का. पण त्यांनी ऐकलं नाही. गायीने तोंड घातलं ते सगळं सांगत होत्या, नाही ऐकलं. अक्का बरोबर मग त्यांनी भावाला पण, त्यांच्या दादाला पण शिक्षा झाली. अंधार झाला होता. शेंगा परत करायला लावल्या. अंधारामध्ये मुलं रडत रडत निघाली. मग आई त्यांच्या मागे गेली. एवढ्या अंधारात जातायत मुलं म्हणून सोबतीला. आणि ती शिक्षा चुकवणं पण त्यांना पटणार नव्हतं वडिलांना, म्हणून मग संध्याकाळी रामरक्षा म्हणत होते ओक काका. अंधारात 2 मुलं पाहिली. उठून झोपाळ्यावरून उठून म्हणाले की आमचं काही चुकलं का? कशाला तुम्ही रडता? त्यांनी दोघांनाही जवळ घेतलं, दोन्ही मुलांना, आणि म्हणाल्या की मी त्या चिंतूला दम भरतो की काही कारण नसताना या मुलांना रागवतो. 2 शेंगा करता एवढी शिक्षा, काय गरज आहे म्हणाले. ओक काका बोलले. अक्का अजून फरंगटून दादांशी न बोलता त्या दिवशी तशाच, वडिलांचं आणि त्यांचं खूप जवळचं नातं होतं. रोज त्यांचं सगळं बोलणं, देणं घेणं, सगळ्या गोष्टी, गप्पा गोष्टी व्हायच्या. आणि त्या दिवशी न बोलता अक्का आपल्या वडिलांजवळ झोपायला गेल्याच नाहीत. दुसऱ्या दिवशी पण या विषयावर चर्चा केली, पण मुलांना शिस्त लावायलाच पाहिजे.
ओकांनी सांगितलं वडिलांना, पण त्यांना पटलं नाही ते. विचारल्याशिवाय कोणत्याही वस्तूला हात लावायचं नाही, ही गोष्ट मला पटत नाही म्हणाले. आणि अक्का पण तेवढ्याच मानी. मग 2 दिवस असाच अबोला धरला वडिलांशी. नेहमी दुकानात जाताना, निघताना तिचा निरोप घेणारे, तिच्याशी बोलणारे. आणि मग त्यामुळे अजिबात बोलणं नाही. मग ह्या सगळ्या याच्यामध्ये फार वाईट वाटलं अक्कांना. आणि वर्गामध्ये सुद्धा अभ्यासामध्ये पण हुशार, तल्लख बुद्धीच्या, आणि त्यामध्ये पहिला नंबर अभ्यासामध्ये सुद्धा. पण तो आपलं नाव मागे का? आता ते वर्णानुक्रमाने अल्फाबेटिकली वेलणकर हे थोडं मागे यायचं. आणि पहिली नावं म्हणजे लेले, अत्रे, आपटे ही सगळी अगोदर यायची. त्याच्यावरून पण अक्कांना वाटायचं की माझं नाव मागे का? अद्याक्षराप्रमाणे हजेरी पटावरती नावं असायची आडनावाच्या प्रमाणे. कर्णिक, लेले, वेलणकर ही पहिली, ती ती सगळी मागे राहतात नावं. वर्गात हुशार म्हणून प्रसिद्ध, तसंच बंडखोर म्हणून पण प्रसिद्ध. आणि त्यामुळे चमक असायची शाळेमध्ये पण. एकदा एक शाळेमध्ये शिक्षिका होत्या आणि त्यांचं नाव शिंदे. आणि त्यांच्या खरं तर शिक्षकांचं असं वर्तन आहे, हे मुलांना थोडंसं चांगला संस्कार करत नाही. सदा त्यांच्या तोंडात पान तंबाखू असायचं आणि शिवाय शिव्या असायच्या, म्हणजे भाषा शिवराळ. मुलींनी काही मस्ती केली की खूप मारायच्या आणि खूप घाणेरड्या शिव्या द्यायच्या मुलींना. आणि या शिव्यांचा अर्थ कळत नव्हता. एकदा 5-6 पट्ट्या अक्कांच्या पायावर पण बसल्या. आणि वर आहेर काय मिळाला, तर एक घाणेरडी शिवी दिली त्या शिक्षिकेने. आणि तुमच्या आया अशा म्हणून असं म्हटलं. आईचं नाव घेतल्यावर अक्कांना खूप राग आला. आणि मग मधल्या सुट्टीत मग घाबरले, धीट न खूप निर्भीड. आणि मग मुख्याध्यापक होत्या गोरेबाई, त्यांच्याकडे जाऊन म्हणाल्या, बाई मला 2 शब्दांचा अर्थ सांगाल का? विचार विचार म्हणाल्या मुख्याध्यापक बाई. कसला अर्थ हवाय तुला? रांडांनो बोडक्यांनो म्हणजे काय, या शब्दांचा मला अर्थ सांगा. मुख्याध्यापक बाई म्हणाल्या, कोण म्हणतं असं? कुठे वाचलेस हे शब्द? कुठे ऐकलेस? वाचले नाहीत बाई. आमच्या बाई रोज आम्हाला हेच म्हणतात. आज त्या माझ्या आईबद्दल असे शब्द बोलल्या. मला त्याचा अर्थ माहिती नाही. मग आमच्या आईला कशाला शिव्या द्यायच्या? म्हणून अक्कांनी ही तक्रार मुख्याध्यापक बाईंच्याकडे केली. आणि मग मुख्याध्यापक बाईंच्याकडून त्या शिंदेबाईंना चांगलाच दम दिला गेला. आणि मग नंतर त्यांच्या डोळ्यात मात्र अक्कांचा हा निर्भीडपणा सारखा सलत होता. आणि कधीतरी मी पुन्हा अक्काला शिक्षा करीन असा काहीतरी मनामध्ये त्यांच्या एक बदला घेण्याचा विचार होता. आणि मग असा सगळा विचार त्यांचा चाललेला आहे. अशा या कुटुंबामध्ये अक्का लहानाच्या मोठ्या होत आहेत. हे सुसंस्कारांचं दैवी लेणं एक आई वडिलांकडून मिळत होतं आणि त्या घडत होत्या. आणि इतकं अद्भुत सगळं, आणि एक एक गौरवास्पद आणि हे कौतुक घेण्यासारखं आहे. तर ते आपल्याला ह्या 3-4 दिवसामध्ये पाहायचं आहे आणि त्याच्यामध्येच रंगून जायचंय. आणि हे प्रेमामृते भिजलो रे, दैवी गुणांनी सजलो रे. जसे दैवी गुण घेऊन त्या आल्या होत्या, तसे दैवी गुण आपण सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा एकदा आपण अक्कांचं स्मरण करूया. आणखीन समर्थांचं स्मरण, रामाचं स्मरण करूया. आणि आपल्याला हे सगळे दैवी गुण आपल्यामध्ये यावेत आणि आपली वाटचाल सुद्धा अशीच एका उत्कट साधकापर्यंत आपल्या उपासनेची वाटचाल व्हावी, असं आपण परमेश्वराकडे, सद्गुरूंच्याकडे मागणं मागूया. आणि आज इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. सुंदर असं वाटतंय, संपूच नाही. खूपच छान बोलताय. म्हणजे अक्षरशः समोर उभं राहताय ते, की काय झालं म्हणजे त्यावेळेस काय असेल. खूप सुंदर, ऐकायला खूप आवडेल अजून पुढे. उद्या भेटूया ह्याच वेळी 4 वाजता सगळ्या जणांना. धन्यवाद ताई, उद्या भेटूया.